वाटलं, नियोजन कसं वाटलं आणि तुमचा खेळ आणि तुमच्या या खेळाच्या माध्यमातून आपण सगळ्या संघांच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं, दोन शब्द तुमचे असे यावेत, आम्हाला याच नाही तर पुढच्या वर्षी सुद्धा तुमची आठवण येईल. सर्वांना नमस्कार. कोकणी फायटर क्रिकेट संघ आयोजित पनवेल वर्ष पहिलं महापुरुष चषक 2025. खरोखर या सर्व जे आयोजक आहे, नियोजक आहे, खरोखर त्यांनी एक उत्कृष्ट असे नियोजन केलेलं आहे. खरोखर सर्व सहकार्यांचं मी स्वतः आणि माझ्या संघातर्फे मी खरोखर त्याचं स्वागत करतो. असं नियोजन त्यांनी पुढच्या वर्षीही करावं आणि जेवढे संघ इथं सहभागी आहेत सर्वांना आमंत्रित करावं आणि एक चांगलं उत्तम असं नियोजन तुम्ही पुढच्या वर्षी करावं, जेणेकरून आम्हालाही त्याच्यामध्ये सहभाग घेता येईल. थँक्यू, मला बोलायची संधी दिल्याबद्दल. धन्यवाद. खूप खूप आभार मित्रा. खूप छान. तुझे दोन शब्द आमच्यासाठी खूप महत्वाचे. नक्कीच आम्ही दुसरं पर्व सुद्धा त्याच ताकदीने आम्ही उभं करू, सगळा मैदानाला व्याकरण करू. पुढील कॉमेंट्री आपले सर करतील. बॉलर नेम मनोहर सुनील. हो, 14 नंबर जर्सी अजय मित्राचं खूप खूप अभिनंदन. एक 12 गलड पाठवून द्या. मनोरमोरे ब्राह्मणदेव. पुढे चेंडू सुनील यांचा अक्षय यांना आणि सुंदर असा एक चित्राला चित्रचित होताना पाहायला मिळतोय. अक्षय काही संघाची धाव संघ न वाढवताच बाद होतोय ते. अक्षय दोन षटकांचा सामना असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे आणि तंबूत परतताना अक्षय गोबरे पाहूया. त्याच्या जोडीला त्याचे संतोष कुळे, त्यांची जागा लढत होते. संतोष कुळे स्ट्राईकला, संतोष कुळे नॉन स्ट्राईकला अनिकेत. पाहूया किती धावा जाणवत आहेत त्या. अतिगडीच्या सामन्यामध्ये अक्षयने आपली विकेट गमावलेली आहे. खरोखर अक्षयचं मोल आणि महत्व त्यांच्या संघाला माहित होतं, तरीही त्यांनी घाई केली आणि आपली विकेट टाकून आपला माघारी परतले. पाहूया पुढचा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाले. खरोखर एक नामांकित संघ आहे. मंगळूर संघ हा नामांकित संघ आहे. खरोखर त्या संतोष कुळे यांना त्यांना काही समजलं नाही. त्यांच्या पट्ट्याच्या रडार मध्ये काही चेंडू आलेला नाही आहे. पाहूया पुढील चेंडू. एक सुंदर असा दोन्ही संघ नावाजले संघ एकामेकाला संघ ओळखतात संघ दोन्ही पण आहेत. एक दोन्ही संघ नेहमी एकत्र खेळणारे संघ आहेत. पाहूया आता पुढील काय होतंय ते. सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर अशी फलंदाजी आणि सर्व करत बघूया एक मिसफिल्डचा काय परिणाम होतो तो. 4 धावामध्ये कन्वर्ट होताना संतोषा बॅट म्हणून निघताना 4 चौका. एक कट केला चेंडू. खूप मोठे मिसफिल्ड. मित्रांनो आता एक 2 षटकाचा सामना आहे. जेवढा धाव वाचवता येईल तेवढा धाव वाचवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. सुंदर असे एक चिठ्ठीमधून पुढे गेले मंगळूर संघ. पाहूया सेमीफायनलच्या संघ सामन्यामध्ये फायनल मध्ये कोण पदार्पण करतोय ते. ब्राह्मणदेव मंगळूर या विघ्नार्थ शिरवली. दोन्ही पंचकुशले संघ एक नेहमीच एक दुसऱ्याच्या समोर येणारे संघ. सुंदर असे संघ दोन्ही आणि काही संतोषला काही समजलं नाही ते चेंडू आणि त्याच्या रडार मध्ये काय बॅटच्या रडार मध्ये काय आलेलं नाही आहे. 5 रन 1 विकेट. एक सुंदर अशी गोलंदाजी करताना मंगळूर संघाकडून पाहायला मिळाले. पाहूया पुढील संघ पुढील चेंडू कोण घेऊन असे. गोलंदाज रोहित. पाहूया आता ह्या ओव्हर मध्ये अनिकेतच्या बॅट म्हणून सावकार या षटकाराची आशोबाजी होते का. तर हा शेवटचा 18वा षटक आहे. बघूया किती धावा जमवत आहेत ते. अनिकेत गोबरे सकाळपासून सुंदर अशी फलंदाजी गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. ऑलराऊंडर फिल्डर म्हणून नेहमी त्यांच्याकडे बघितले आणि खरोखरच एक खरा चेंडू पाहायला मिळालं आणि बघूया तेवढं क्षेत्ररक्षण सुंदर आहे. बघूया किती धावा मिळत आहेत आणि हा चेंडू आहे.
9+3 ना 4 धावा ना सर, टोटल 4 धावा, 3 धावा टोटल, एकूण 4 धावा, एकूण 4 झालेले. बरोबर आहे, बरोबर 4 धावा. पाहूया पुढील चेंडू रोहित यांचा, संतोष कुळे यांना. पाहूया कसं कमबॅक करतात रोहित. एक सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. काय संतोषला काय समजलं नाही चेंडू, संतोष चेंडू सोडून देत आहेत. मित्रा शेवटचं षटक आहे, 2 षटकाचा सामना आहे. सिंगल डबल रिपीट. सुंदर रोहितची कमबॅक. अरे सुंदर गोलंदाजी, खरोखरच एक वाऱ्यालाही लाजवेल अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. एवढा वेग रोहितच्या गोलंदाजीला पाहायला मिळाला. संतोषला काही समजत नाहीये. 2 बॉल बॅट केलेला संतोषाने. चौथा बॉल सुंदर असे तोडण्याच्या प्रयत्नामध्ये. पाहूया किती धावा मिळतात ते. मला वाटतं अनिकेत स्थायिक आपल्याकडे ठेवेल शेवटचे 2 बॉल. पाहूया 3 बॉल बाकी, 10 रन. पाहूया काय करतायत ते अनिकेत शेवटच्या ओव्हर मध्ये. सुंदर अशी गोलंदाजी, खरोखर एक नावाजीला गोलंदाज आहेत रोहित. हे एक पंचकृषीमध्ये एक ऑलराऊंडर फिल्डर आहेत ते, त्याच्यामुळे नक्कीच त्यांच्या समोर फलंदाजी करणं म्हणजे एक कस लागलेली असते. सुंदर अशी रोहित यांची गोलंदाजी पाहायला मिळते. सरळ खर ब्लॉक होल मध्ये आणि काही समजून येत नाही दोन्ही फलंदाजांना. एक शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती पाहूया आता शेवटला कोण येतोय तो. 10 रन, 11 बॉल 10 रन झाले असतील. लास्ट बॉल आहे, काहीच करता आले नाही विघ्नार्थ संघाला. मंडळाला सहकार्य करतायत वाटतं दोन्ही पण संघ, कारण आपल्याला फायनल बघायची आहे. पाहूया काय करतात ते. 10 रन, शेवटचा चेंडू राज गोगरे यांना. नक्कीच काय राज यांना पण समजलं नाहीये, कारण वेगाचा एवढा भान आहे की वेग एवढा आहे. आणि चेंडू व्हाईट चेंडू 11 धावा. शेवटचा चेंडू पाहूया कोण येतोय तो. व्हाईट चेंडू आहे ना. 11. पाहूया शेवटला काय करतायत. षटकार मारून 17 करतायत का. आठवायचंय पटापट. काय नाही फायनलला ओके होऊन जाईल, टेन्शन घ्यायचं नाही. संतोष आउट, रन आउट. पाहूया आता स्वप्नील काय करतायत. षटकार. तर स्वप्नीलने या चेंडूवरती षटकार मारला तर नक्कीच त्यांना काहीतरी पारितोषिक मिळेल, ते पण चुपचुप. पुढील चेंडू रोहित यांचा. सुंदर, काही त्यांच्या टप्प्यातच काय आलाय नाही. मला वाटतं दगडी शॉट मारतात ते, टकला शॉट. मित्रांनो असे बॉल करायला खेळायला खूप प्रॅक्टिस लागते. सर्वच चेंडू मारायला जायचे नसतात, 1-2 काढायचे असतात. आणि सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाले ती ब्राह्मणदेव संघ मंजूर यांच्याकडून. वेलपेड. चला विघ्नार्थ आपले हे क्षेत्ररक्षण लावायचं आहे आणि फलंदाज पाठवायचा आहे. ब्राह्मणदेव संघ आपले फलंदाज पाठवायचे आहे. आपले 12ला विन. 6 बॉल 12. पाहूया, हा क्रिकेट आहे. 12 बॉल 12. 12ला 12 पाहिजेत. पाहूया फिल्डिंग लावा विघ्नार्थ. अंदाज होईल शेवटचे फायनल खेळवायचे आपल्याला. त्यांच्यातून तो जिंकेल त्याच्यावर फायनल खेळवायचे आहे. प्लीज जरा सपोर्ट करा. पाहूया
कारण सर्व नवीन संघ आहेत आणि पहिल्याच ग्राउंडवरती ओपन ग्राउंडवरती खेळतोय. खूप मजा येते. एक 10-15 पब्लिकचं स्टेडियम आणि सर्व पब्लिक एक आनंद लुटताना, एक मनमोहक आनंद लुटताना क्रिकेटचं पाहायला मिळतंय. कोकणी फायटर क्रिकेट संघ आयोजित महापुरुष चषक 2025 पर्व पहिलं. सर्व माझ्या आयोजकांचा, माझ्या सहकाऱ्यांचा धन्यवाद. कारण शेवट मावळता पर्व असताना खरोखर मित्रांनो सर्वांनी तुमचं खूप सहकार्य, सर्व संघांचं, सर्वांचं पाठीराख्यांचं खूप मोलाचं आम्हाला सहकार्य मिळालं. संघांचं सर्व मोलाचं सहकार्य मिळालं. काही गालबोट न लागताच धन्यवाद सर्व संघांना. नक्कीच आम्हाला आवडेल पुढल्या वर्षी टुर्नामेंट भरवायला. याचा अजून काहीतरी पटीने वेगळं करण्याचा आम्ही प्रयत्न करू. नक्कीच तुमचे सर्व संघांचं सहकार्य असेल तर पाहूया. पहिली गोलंदाजी स्वप्नील. फलंदाज कोण आहे हे म्हणे? ऋषभ आणि रोशन ना. रोशन बॅटिंगला, स्ट्राईकला, ऋषभ नॉन स्ट्राईकला. एक नामांकित फलंदाज दोन्ही पण, रोशन आणि ऋषभ. पाहूया हे पनवेल नगरी मधले ट्रॉफीचे हकदार बनतात का. पाहूया काय करतात ते. लवकरच चालू करायचं आहे. अंपायर स्ट्राईकला रोशन, नॉन स्ट्राईकला ऋषभ. पाहिले सुंदर अशी गोलंदाजी आणि जाते वाटतं, मला वाटतं चौकार. त्यानं काय अंदाज आलेला नाही आहे. सहकार्य करतात मला वाटतं विघ्नार्थाचे सर्व क्रिकेटर. कारण कमिटीमध्ये मेंबर असल्यामुळे बोलतात लवकर मॅच होईल जेवढं चांगलं आहे कमिटीसाठी. धन्यवाद धन्यवाद विघ्नार्था. पाहूया पुढे चेंडू स्वप्नील यांचा, रोशन यांना. सेम त्याच पट्ट्यामध्ये सेम. पाहूया किती धावा भेटतायत त्या. पाहूया ह्याच ओव्हरमध्ये संपवतात काय ते. 6 धावावरती रोशन खेळतायत. पाहूया पुढे चेंडू स्वप्नील यांचा. सुंदर अशी गोलंदाजी. काय समजलं नाही रोशन यांना, पण तेवढ्या क्षेत्ररक्षण म्हणून गच्चाल शिकून पाहायला मिळतं विजय टिकेकडून. काय होते ते लक्ष नव्हतं त्यांचं सध्या लक्ष लग्नाकडे त्यांच्या. मला वाटतं शेवटचे टुर्नामेंट असेल विजय टिके यांचे. तर आता मोठ्या बंधनामध्ये अडकणार आहेत ते. स्वप्नील यांचा पुढचा चेंडू ऋषभ यांना आणि सुंदर असं टोळीला आउट ऑफ पार. आणि खरोखर सेमीफायनल काय असते ही षटकाने पूर्ण करणारे ऋषभ. सुंदर असं वेल डन मोरेवाडे. हो फायनलचा टॉच ओढून घ्यायचा आहे. चला विघ्नार्थी साईन डेव्हलपर्स ओनर वासुदेव बडे साहेबांना विनंती करतो. आमचे पार्टनर आहेत त्यांनी टॉच उडवून घ्यायचं आहे. सहकार्य करायचं आम्हाला. फायनल घ्यायचे. फायनलचा टॉचचा मान घ्यायचा त्याने. आजचे प्रमुख पाहुणे रोहित यांनी यायचं. मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचे आपले. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाले. आणि आता फायनलचा पण सामना येतो 2 ओव्हरचा आहे. पटापट लावून टॉच उडवून घ्यायचंय. पहिले कॅप्टन टॉच उडवून घ्यायचंय. यामधला मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपल्याला द्यायचा आहे. टॉच उडवून घ्यायचंय वासुदेव सर. वेल्डन विघ्नार्था खूप चांगले खेळलात आणि येऊन तुम्ही आपल्या सन्मान चिन्ह घेऊन जायचंय विघ्नार्था. फायनल टॉच का बॉस. पाहूया कोण जिंकतोय तो. सुंदर कोण जिंकला.